औरंगाबाद नांदेड महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज बांधव रस्ते उतरल्याचं पाहायला मिळतं। हिंगोली जिल्ह्यातील येळी फाटा या ठिकाणी ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते। नेमकं काय मागण्या येतात ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अनेक ओबीसी नेते आहेत। काय मागणी काय आहे तुमची? शॉर्ट आमची पहिली मागणी हीच आहे की काल जे काही शासनानं हैदराबाद गॅझेटच्या नावानं जो GR काढला आणि ज्याच्या माध्यमातून आता सर्व आमचं जे काही 65% ओबीसीचं 27% जे रिझर्वेशन आहे ते संपवण्याचं षडयंत्र त्या देवेंद्र फडणवीसनं केलेलं आहे। ते स्वतः म्हणतात माझा DNA ओबीसी आहे आणि त्यांनीच ओबीसीच्या विरोधामध्ये GR काढलेला आहे। आमची शासनाला मागणी आहे की 58 लाख कुणबी अगोदरच तुम्ही संदीप शिंदेच्या माध्यमातून काढलेले आहेत आणि आता राहिलेले जे काही राहिलेला काही समाज आहे तुम्ही जर अशा पद्धतीने जात बदलण्याचं षडयंत्र करून ओबीसी मध्ये तुम्ही जर घालत असाल तर आमच्या ओबीसी जवळ ना कोणती जमीन नाही, आमच्याकडे साखर कारखाने नाही, सूत गिरण्या नाही, दूध डेऱ्या नाही, आमचा मुख्यमंत्री नाही, आमच्याकडे आमदार खासदार नाही। आमची मागणी हीच आहे की जे काही या शासनानं देवेंद्र फडणवीसांनी जो GR काढला हैदराबाद गॅझेटचा तो त्वरित रद्द करावा। आम्ही त्यासाठी आज रास्ता रोको केला आणि येत्या काही काळामध्ये कळमनुरी तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढणार। बघा, तुम्ही वेगवेगळ्या पक्षातले तुम्ही कार्यकर्ते आहात। तुम्ही सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पक्षातले आहात। तुमचं म्हणणं पक्षात ऐकून घेतलं जाणार नाही? पक्षामध्ये ऐकून घेण्यापेक्षा ही जनतेची लढाई आहे आणि आम्ही ते रस्त्यावर लढणार। ज्या पद्धतीने सरकारला झुंडशाहीची भाषा जर कळत असेल तर आम्ही सुद्धा झुंडशाहीची भाषा आम्ही सुद्धा वापरणार आहोत। खरं तर शिंदे समिती स्थापन झाली तेव्हापासूनच ओबीसीच्या पूर्ण हक्कावर आतापर्यंत गंधातर आलेलं आहे। शिंदे समिती स्थापन केली, त्या शिंदे समितीनं जे काय या मराठवाड्यामध्ये ओबीसीचं जे ध्रुवीकरण केलं, खऱ्या अर्थानं ओबीसी मध्ये जे अन्यायकारक प्रमाणपत्र वाटप केलं हे शिंदे समितीच्या माध्यमातून केलं। त्यानंतर कालचं जे उपोषण झालं, उपोषणाच्या दबावाखाली येऊन सरकारनं हैदराबाद गॅझेटियर जे मंजूर केलं त्या गॅझेटियरनं खरं तर पूर्ण मराठवाड्यामध्ये पूर्ण ओरिजिनल ओबीसीवर अन्याय होणार आहे। जे खऱ्या अर्थानं ओबीसी असतील त्यांना देण्यामध्ये आमचा अजिबात अडचण नाही, परंतु ज्या पद्धतीनं गॅझेटियरचा या ठिकाणी वापर करून मराठवाड्यामध्ये तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करतात ते खऱ्या अर्थानं ओबीसीवर अन्याय आणि आम्ही तो अन्याय सहन करणार नाही। जर झुंडशाहीची भाषा सरकारला कळतात आम्ही सुद्धा झुंडशाही आणि रस्त्यावर उतरून ती लढाई आम्ही लढणार आहोत। काय पुढची भूमिका काय असणार आहे? जर तुमच्या पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या मान्य? जर आमच्या मागण्या जर ओबीसीच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या पुढची रणनीती आम्ही ज्या पद्धतीनं मराठा समाज मुंबईला धडकलेला होता त्याच्या 3 पट आमचा ओबीसी समाज त्या ठिकाणी धडकला आहे आणि जोपर्यंत आमचा ओबीसीचं आरक्षण साबित राहत नाही, जोपर्यंत हा 2 तारखेचा GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून सुद्धा हलणार नाही। तुम्ही म्हणताय ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होती, ती पण थांबवली पाहिजे। संदीप शिंदेच्या समितीवर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे, काय कारण? महाराष्ट्र शासनाला एकच